आणि आजच्या दिवशी भोजनाचा वगैरे कार्यक्रम आहे आमच्या. आपण सेम आहोत जरा. महिला मंडळ जेवणाच्या तयारीला पण थँक्यू मोठे. आमचे दोन आचारी. आयुष्य किती आहे आम्हाला माहिती नाही. अच्छा तुम्ही नवऱ्याने म्हणजे तर 3 वेळेला उचललं असेल मला वाटतंय. की त्यांनी म्हटलं भजन करा रे भजन करा रे. आम्ही मात्र म्हणतो आनंद काय सांगू शकेल. काय नाही मजा ही व्हेजवाले आहेत. त्यांना वाटाण्याची भाजी आणि आमटी. परत दुसरी आणि त्यांच्या सव वहिनी घराची आहे. गुड मॉर्निंग. जय एकविरा मित्रांनो. तर कसे आज सगळे छान असाल. तर मित्रांनो सकाळचे 10:30 वाजलेत आणि मी सकाळी 10:30 वाजता हा ब्लॉग चालू करतोय. तर काल शनिवार होता आणि काल आम्ही आईची पालखी घेऊन गेलो होतो कारल्या डोंगरावरती आणि आम्ही संध्याकाळी आलो. संध्याकाळी आल्यानंतर खूप आम्ही एन्जॉय वगैरे केला आणि आज रविवार आहे आणि आजच्या दिवशी भोजनाचा वगैरे कार्यक्रम आहे. आमची सर्व मंडळी हा पाठच्या हॉल आहेत. म्हणजे हा पाठीमागे दिसतोय ग्रीन कलरमध्ये तो आमचा हॉल आहे. दर्यासागर मित्रमंडळ अग्राव यांचा हॉल आहे आणि सर्व जी मंडळी तयारीला लागली आहेत. मटणाच्या कोणी तयाऱ्या लागलेल्या आहेत. तर आजसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला बघूया काय काय आपली मंडळी सर्व करतायत. आपण त्यांची सुद्धा थोडीफार खबरबात घेऊच. तर मित्रांनो अरे आपण सेम आहोत जरा. थोडासा साम्य वाटत असेल आमच्यात. टी शर्ट पण साधारण आहे. हो तर मित्रांनो आहे इकडे पण चष्मा आहे इकडे पण चष्मा आहे. फक्त दाढी नाही आहे पण थोडंसं सेम आहोत. तर दादा संदीप दादा काल खूप धमाल मस्ती केली आणि आजचा आपला प्रोग्राम काय नियोजन आजचं काय आहे आपलं. आजचा प्रोग्राम आता सकाळी नाश्ता वगैरे आपला झालेला आहे आणि आता 2 बोकड आहेत मोठे 20-20 किलोचे. अच्छा ते आता म्हणजे सुरुवात आहे का मटणाचं जेवण आहे खास करून मटणाचं जेवण. थोड्या वेळाने आपला नाश्ता तर झालेला आहे आणि आता मटणाची पण तयारी होईल लवकरच. त्यानंतर जेवल्यानंतर मग आपण परत मौज मजा करू कालच्या नंतर परतीचा प्रवास. तर आपण जाऊ काय काय करतात ते बघायला सुद्धा. ओके मंडळी काय आपली करतात. तर मंडळी हा समोर दिसतोय हा आमचा हॉल आहे दर्यासागर मित्रमंडळ आणि कालचा स्टे सर्वांचा इथेच होता. काही बरेच जणांनी रूम वगैरे बाहेर घेतली होती. तर आपली मंडळी सगळी निवांत बसली. पप्पा काय बोलताय. बरे आहेत ना एकदम. एकविरा जाल वैष्णोदेवीला पण परत जाल असं. इकडे सकाळचा नाश्ता सुद्धा चालला इकडे. सर मंडळी इकडे आपलं सर्व महिला मंडळ जेवणाच्या तयारीला आहेत सर्व. तर या ठिकाणी आपलं जेवण शिजणार आता आणि इकडे सगळी तयारी आहे. ही सगळी मटणाची तयारी चालू आहे इकडे. आपल्याला या साईडला सर्व तयारी चालू आहे इकडे. रोशन काय बोलतोय. रक्ती स्पेशल हे म्हणजे वेगळं आहे काय रस्त्यासाठी.
तर मंडळी इकडे बघू शकता मटणाची तयारी चालू झालं आहे, म्हणजे हे रसासाठी करतात सर्व. किती किलो अंदाजे? 5 किलो. 5 किलो मटणाचा रसा चालला इथे. आणि इकडे आचारी बघा कोण कोण आहेत ते. सुहास भाऊ आहेत तिकडे, आमच्या आत्या आहेत, मामा. हा आता मटण किती किलो आपलं? अंदाजे 40 किलो. आता काय टाकतं त्यात? खडा मसाला. मित्रांनो इकडे आमचा बघा पोटे मगापासून आवाज येतोय, आम्हाला पार्टी देतोय. काय देतोय बघूया आता. पार्टी काय आणलंस रे पार्टीला? पोटेने पार्टीला काय आणलंय बघूया आपण. समीरने दिले. समीर दिलंय. समीर तू रेट बोल. आणि आम्हाला तर एनर्जी ड्रिंक आहे. पण थँक्यू पोटे. हे सगळं समीर आहे इथे. समीर टेम्पो सर्व्हिसवाला. हा समीरचा टेम्पो. हा आप्पाचा टेम्पो. बारक्यादा ऐकर. तर मित्रांनो चला आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. दुपारचं जेवायचं आहे अजून. जेवायला सर्वांनी. आज खूप छान म्हणजे मटणाचा बेत आहे. बोकडाचं मटण आहे. फोडून देऊ. तर मित्रांनो हे आमचे 2 आचारी आयत्या वेळेला आलेले आणि खरे आचारी इकडे आहेत आमचे मामा आत्या. ते बघा एक सुगरण आणि हे शिष्य, हे गुरु. आता चालवायचं ना पुढं, हातात घ्यायचं आहे पुढं सगळं. आणि इकडे मंडळी. हा बरं काय चाललंय तुमचं? वार्ता काय चाललंय? काय हा टोमॅटो खाते ना. हा त्याला टोमॅटो जास्त आवडतो. टोमॅटो सारखाच झालाय तो. चारी बाजूने. यावर काय म्हणणं तुझं? टोमॅटो खाऊन माणूस बरं आपल्या सलीचं काय तुम्ही सांगाल थोडक्यात? कालचा पासून आपला धमाल मस्ती केली. बरं हो इकडे एक आयुष्यामध्ये येऊन जो आनंद आहे, हा आनंद द्विगुणित करायचा असेल तर अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला जायचं. तर रडत पुढत आयुष्य जगण्यापेक्षा मजेने जगायचं. पैसा आज आहे उद्या नाही, मात्र जगणं सोपं करायचं हेच आम्ही या अशा छोट्या छोट्या प्रसंगातून जगायला शिकतो. आयुष्य किती आहे आम्हाला माहिती नाही, पण जे परमेश्वरानं आयुष्य दिले, हे परमेश्वरानं दिलेलं आयुष्य अगदी आनंदात मनसोक्त जगायचं हाच आमचा एक या मागचा उद्देश आहे. खऱ्या अर्थाने ही आमची मंडळी आनंदासाठी जगतात, पैशासाठी जगत नाहीत. माझी ही सगळी मंडळी गरीब आहेत, पण ज्यांच्या जे आपापल्या परीनं योगदान देतात, कोणी साखर देते, कोणी मीठ देते, कोणी हळद देते, कोणी जिरं देते, तर कोणी तांदूळ देते, अशा अनेक गोष्टी सगळेजण डोनेट करतात. एवढा 1 ते 2 लाखापर्यंतचा हा मेळ बसवताना आमच्या सगळ्या मंडळीला कळतं की आम्हाला मदत करायची आहे आणि माझा गरीबातला गरीब माणूस याला मदत करतो. हेच या आनंदाचं खरं यश आहे. खऱ्या अर्थानं आमच्याकडं 2 अन्नपूर्णा आहेत, ज्यांच्या हरिभक्त परायण पुष्पाताई हरिचंद्र गायकर इथं तुम्हाला दिसत आहेत. पाठमध्ये पुष्पाताई इकडे बघा. हरिभक्त परायण इकडे बघा. पुष्पाताई हरिचंद्र गायकर आणि त्यांचे यजमान हरिचंद्र महादेव गायकर यांची अपार मेहनत आहे की त्यांनी काल आल्यापासून
ढवळ्याला मात्र सदा मध्ये मध्ये जातो पण तो वदल उठून येतो. सदा मात्र वदल उठून येतो तिथे ढवळ्याला जाताना. हा तो आता दुसऱ्या ढवळ्याला सांगते. हा एक आनंद. आता बघा तुम्ही या ठिकाणी ह्या आमच्या काकू आहेत इथे समोरच तुम्हाला बघा त्यांची अवस्था म्हणजे कशा अवस्थेमध्ये त्या इथे आल्यात. आनंद का कशासाठी आपण येतोय? कशासाठी येतोय आपण? आनंदासाठी. जगायचं, मस्त जगायचं, आयुष्य वाढवायचं हा एकमेव ध्यास आम्ही घेतलाय आणि या ध्यासापोटी आम्ही अख्ख्या भारत भ्रमण करतो. मात्र आई एकविरेला विसरत. आगरी कोळ्यांचं हे दैवत. आम्ही दरवर्षी नित्य नेमानं आईच्या भेटीला मात्र कोणताही विलंब न लावता आणि कोणताही मनामध्ये यत्किंचित न बाळगता आईच्या भेटीला आम्ही या ठिकाणी येत असतो. आजही काल आम्ही या ठिकाणी आलो, आईचं दर्शन घेतलं. आईनेही आम्हाला उदंड आयुष्याचं वरदान दिलं. आम्हाला माहिती नाही आम्ही किती जगू, मात्र जोपर्यंत जगू तोपर्यंत आई आमच्या नसानसामध्ये आमच्या रोमारोमामध्ये भरली. एवढं तर आजच्या या आनंदाच्या दिवशी सांगू शकतो. आहे माऊलीचा. तर मित्रांनो हा एकविरा आईच्याकडं एवढा कार्यक्रम करणं म्हणजे त्याचं नियोजनसुद्धा खूप असतं आणि हे सर्व नियोजन प्रमुख ऑफिसर वगैरे करतात मिळून सर्व मंडळी. आणि इकडे सुद्धा निवांत बसलेत. बरं मंडळी, पण कालच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल? काल फुल धमाल मस्ती काय कसं काय काय केलं? कसा होता? फुल धमाल केली. अच्छा तुम्ही वहिनी अहो इकडे बघा नाचलात की नाही रात्री? मग उचललं की नाही आपल्या आणि नवऱ्याने? आणि मी गेलो खाली होतो. तुझा नवरा कुठं आलाच नाही? माझा नवरा सध्या बिझी ऑफिसला आहे ना मोठ्या. हा यांना उचललं. 2 वेळेला उचललं नवऱ्याने. पाऊस पडला. म्हणजे मनसोक्त आनंद घेतला ट्रिपचा. आणि निनादनी तर 3 वेळेला उचललं असेल मला वाटतंय. बरं उचललंय ना? मजा नाही भरपूर डान्स. अच्छा तर ठीक आहे, आम्ही तिकडे जातोय. एकविरा आईचा खऱ्या अर्थानं आमच्या ही एकविराची सहल तुम्ही माझ्याबरोबर बघताय. सगळे आमचे आबालवृद्ध या ठिकाणी आमचे संगीत शिरोमणी, संगीताचे पप्पा की ज्यांना संगीताची खरी जाण आहे असे आमचे महादेवभाऊ आहेत. इकडे आमचे हरचंद तात्या आहेत जे कोरस उत्तम देतात. इकडे आमचे दत्ताभाऊ आहेत. इकडे आमचे राकेशजी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ह्या 2-3 दिवसाच्या या सहलीमध्ये आम्हाला सुग्रास भोजन देण्याचं काम जे कोणी करतात हे आमचे हरिचंद्र गायकर आणि हरिभक्तपरायण पुष्पाताई गायकर. ही जोडीच अशी आहे, ईश्वराने अशीच जोडी निर्माण केली आहे की ती एकमेकांसाठी जोडी निर्माण केली. कारण कांदा टाकला तर लसूण टाकणार माई, पुष्पाताई लसूण टाकणार. जर कांदा हरिचंद्र गायकरांनी टाकला तर लसूण टाकणार पुष्पाताई. आणि या दोघांच्या प्रेमाचं रसायन त्या टोपामध्ये उतरतं आणि ते आमच्या जिभेवर मात्र तरळतं. असं एक छानसं जेवण बनवण्याचं काम आमचे हरिचंद्र गायकर आणि पुष्पाताई गायकर. त्यांना हरिभक्त मी असंच म्हणतो कारण ते खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्राकडे आहेत. आमचे गायकरसुद्धा भजनामध्ये आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत. त्यांच्या हातामध्ये एक जादू आहे. अन्नपूर्णेचं जे पात्र असं म्हणतात, हे अन्नपूर्णेचं पात्र हरिचंद्र गायकर आणि आमच्या पुष्पाताई गायकर यांच्या हातामध्ये आहे. आम्ही त्यांच्या या ऋणातून कधीच आयुष्यात किती आम्ही प्रयत्न केला तरी आम्ही त्यांच्या ऋणातून कधी उतराई होणार नाही. मात्र आम्ही त्यांना एक छोटीशी ज्या आईच्या आम्ही दर्शनाला आलो आहे, आईची आम्ही एक छोटीशी आठवण आपल्या सहलीची आपण देतो आहे. मी आपल्या कल्पना काकू, आमचे ताराबाई असतील, आमचे पल्लवी असतील, आमच्या थळे वहिनी आहेत, संगीता रिटर्न फ्रॉम बँगलोर कम. हां या तुम्ही पण या सगळ्यांनी हां दोघांनी हात लावा. हां सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. एकविरा आईचा. आणि असं हे एक जोडपं आम्हाला सापडलं. हे जोडपं 100 वर्षापर्यंत आयुष्यमान व्हावं. एकदा जोरात टाळ्या ह्यांच्यासाठी कारण आम्ही ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी जेवण मात्र यांच्याच.
बरोबर, यांच्याच हातचं आम्हाला खायचं आहे असं हे जोडपं सदोदित अखंडित हसतं खेळतं राहावं अशा प्रकारची परमेश्वराकडे आणि त्यांचं आम्ही एक छोटंसं कौतुक वहिनींची इच्छा आहे. मगाशी बुवांनी अभंग म्हटला की त्यांनी म्हटलं भजन करा रे भजन करा रे, आम्ही मात्र म्हणतो भोजन करा रे भोजन करा रे भोजन करा रे, भोजन करा तुम्ही मटणाचे भोजन करा तुम्ही मटणाचे, भोजन करा भोजन करा भोजन करा. आई एक विरायचा, आई एक विरायचा, आई एक विरायचा. धन्यवाद. तर मित्रांनो, वेळात वेळ काढून आनंद सुद्धा आपल्या आईच्या भेटीसाठी आलेला आहे इकडे. आनंदचे मित्र सुद्धा आले सोबत. आनंद आता कुठून आलास तू? पुणे. पुण्यावरून आला आनंद आणि त्याला माहिती सर्व मित्रमंडळी इकडे आलेले आहेत, त्यामुळे तो तिकडनं लगेच आला इकडे. तर आनंद काय सांगू शकेल? काय नाही, मजा तर खूप आनंद वाटतोय आणि नावामध्ये सुद्धा आनंदच आहे. तर मंडळी दुपारची वेळ झाली आणि सर्वांना भूकसुद्धा लागले, पोटात सर्वांचे कावळे वाढायला लागलेत आणि आता इकडं छोटी छोटी मंडळी आता बसली जेवायला. तिकडे जशी जागा भेटेल तसे बसतायत सर्वजण. आणि इकडे बघा, इकडे हे मटण आहे, इकडे सुक्का मटण, इकडे भात, त्याच्यामध्ये मला वाटतं इकडे रस्सासुद्धा आहे. आणि ही आपली सर्व मंडळी आता येतील जेवायला. ए बारक्या दा, ए आणा चिकन, आण ना चिकन. चिकन हिला व्हेज वाटाणा भाजी. अरे काय वाटाणा भाजी, एक किलो वाटाणा भाजी खाते. हे काय नंदूबाई, पोटभर घे, मटन बिटन लाजू नको, मागून घे हाक मारून. राकेश दा, हे राकेश दा, कुठं मारतात ती दारुडी. कसं आलंय मटन? हा काय नुसतं खाता बोलत पण नाही, कसं झालंय काय? एक नंबर मध्ये सांगा.
तर मित्रांनो इकडं सगळे मंडळी आहेत, ही व्हेजवाली आहेत. त्यांना वाटाण्याची भाजी आणि आमटी रस्सा, फक्त व्हेजवाली सगळी इकडे आहेत. त्यामुळं ती बाहेर रांगेत राहिली तिकडे उभी. व्हेजच खाणार आहेत ना तुम्ही तो सगळी? सगळं व्हेजच ठेवत आहे तुम्हाला. या जेवायला. या माणसाने लवकर नंबर लावला बघ, काय बोलायचं त्या माणसाला. बघ हा काय, आम्ही पण आहो. तिकडे तुम्ही जेवताय पण मटण कसं आलंय? मस्त बनवलंय ना एकदा. तेच काहीतरी हा पण बेरोजगारी मजा ही पालखीची आहे. हा परत दुसरी इकडे येणार नाही. पुढल्या वर्षी पण येणार ना मग? जरूर येणार. हे पहिलंच वर्ष. मी खूप एन्जॉय केला होता तुम्ही पण. आसमी कसं आलंय मटण? तिखट आहे काय? सगळं संपव. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलो. आता मटणाचा आस्वाद घेतो सगळी मंडळी. पाठीमागे वगैरे आहेत सगळी जेवायला बसलेली. इकडे भाऊ आहेत. भाऊ बरोबर जेवा. जेवल्यावर पुन्हा आपण भेटूच. कालू भाई कालू. चिकन वगैरे मटन वगैरे खूप छान केले, टेस्टी एकदम मस्त. आणि आमचे वाढणारे खास पिंटू वारगे मटन खास एक नंबर वाढणार. पिंटू वारगे गुरुजी एक नंबर. सचिनचा डान्स एक नंबर आजच्या दिवसातला. भात पडला भात.
परतीचा प्रवास आहे आणि हे सर्व साहित्य आता जमावजमाव करण्याची वेळ आली आहे आणि ते सगळं सोडासोड चाललंय. इथे सर्व हिसाब किताब चाललाय सर्व. हे आमचे लिखाणपट्टीवाले. हा जो मंडप कपडा छानपैकी आहे हा आमच्याच गावातील कृष्णकांत भोपी यांनी आम्हाला दिला खुशीने. तर इकडे बघू शकता थंडगार होण्यासाठी इकडे काय काय लोकांचं चाललंय इकडे. इकडे प्रतीक्षा तसे काय आम्हाला काय आम्हाला देत नाही कोणच काय. भैया कसा आहे काय सरबत बिरबत गोळा बिला कसा आहे फक्त पैसे दिलेच बाय. ए बाय एवढा खाशील काय गोळा हा आता अर्धा दे परत. कसं आहे गोळा. हा एक आमचा एक टेम्पोचे मालक समीर वारगे आणि त्यांच्या सौ वहिनी. आता याच्यामध्ये काय काय चाललंय आपलं साहित्य. हा म्हणजे आपली पालखी आहे याच्यामध्ये. हा विनय आपली पालखी चालली आपल्या घरी आता इकडे. या ठिकाणी आपल्या 2 बस आहेत उभ्या. एक तिकडे एकविरा पुन्हा बस आली आपली नवीन आणि इकडे आहे ती एक श्री मारुती समर्थ जाऊन आहे जवळ ये. नाचा तुम्ही नाचत राहा. घायल वा नाव पण आलं. घायल नाही घायल घायल घायल.
वहिले असं फिरा.
नऊवारी साडी पाहिजे. ए! इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ.